नाशिक युवा महोत्सवाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार। मोदींच्या दौऱ्याचा आढावा घेण्यासाठी आज मुख्यमंत्री शिंदे नाशिक दौऱ्यावर। नागपुरातील रामन विज्ञान केंद्राला उडवून देण्याची धमकी, या प्रकरणी धमकीचा मेल करणाऱ्या विरोधात गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। आगामी निवडणुकीची रणनीती निश्चित करण्यासाठी भाजपची पुण्यात बैठक संपन्न। बैठकीत संघटनात्मक चर्चा। बैठकीला फडणवीस, बावनकुळे, चंद्रकांत पाटील आणि महाजनांची उपस्थिती। खासदार सुप्रिया सुळे आज पुणे दौऱ्यावर। पुणे महापालिका आयुक्तांची भेट घेणार। पुण्यातील विविध प्रश्नांसंदर्भात चर्चाही करणार। कोरेगाव भीमा आयोगासमोर प्रकाश आंबेडकरांची आज पुन्हा उलट तपासणी। आंबेडकरांसह इतर काही जणांची देखील उलट तपासणी होण्याची शक्यता। पुणे शहरातील कायदा सुव्यवस्थेवरनं काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर आक्रमक। आज पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार। क्राईम रेट कमी करण्यासाठी पोलिसांना निवेदन देणार। दुष्काळग्रस्तांना आर्थिक मदत कधी? आमदार रवींद्र धंगेकरांची मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे विचारणा। मदत देण्याची कार्यवाही तात्काळ करण्याची मागणी। यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी शिंदे गटाकडून संजय राठोडांना विचारणा। TV9 मराठीला विश्वसनीय सूत्रांची माहिती। भावना गवळींविरोधातील वातावरण टाळण्यासाठी राठोडांचं नाव चर्चेत। पुणे शहर काँग्रेसनं मागवले इच्छुकांचे अर्ज। इच्छुकांना उद्यापर्यंत अर्ज करता येणार। लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची तयारी सुरू। अखेर भंडारा जिल्ह्यातल्या अंभोरा पुलाच्या लोकार्पणाचा मुहूर्त ठरला। नितीन गडकरी आणि फडणवीसांच्या हस्ते 13 जानेवारीला पुलाचं उद्घाटन होणार। 8 ते 13 जानेवारीपर्यंत पुलावरील वाहतूक राहणार बंद। चेन्नईनंतर आता लातूरमध्ये वंदे भारतच्या डब्यांची निर्मिती होणार। वंदे भारतला देशभरात प्रवाशांचा मोठा प्रतिसाद। पुणे शहराच्या मध्यवर्ती भागांमध्ये पाणी पुरवठा विस्कळीत। आजपासून शहरातील अनेक भागात केवळ एक वेळ पाणी सोडण्यात येणार। अनेक भागांमध्ये कमी दाबानं होणार पाणी पुरवठा। आजपासून 12 जानेवारी दरम्यान नागपुरातील लक्ष्मीनगर झोनमध्ये पाणी कपात। जलकुंभाचं काम सुरू होणार। पाणी जपून वापरण्याचं आवाहन। सोलापूरच्या कुर्डुवाडीमध्ये कनिष्ठ दिवाणी न्यायालयाला माढा शहरवासियांचा विरोध। तर माढ्यामध्ये न्यायालय असताना 13 किलोमीटरच्या अंतरावरती स्वतंत्र न्यायालय देण्याची गरजच नसल्याचं सर्व पक्षीयांसह नागरिकांचं मत। नायलॉन मांजावरती नाशिक शहर पोलिसांची मोठी कारवाई। नायलॉन मांजा विकणाऱ्या 42 संशयित विक्रेत्यांवरती कारवाई। नाशिकच्या इगतपुरीमधील तळेगाव रोड परिसरातील बंगल्यात चोरीचा प्रयत्न। गेटच्या आत शिरता सीसीटीव्हीचे अलार्म वाजताच चोरट्यांनी ठोकली धूम। पुण्यात नागरिकांच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेण्याच्या गुन्ह्यामध्ये वाढ। हडपसर पोलीस ठाण्यात 2 गुन्हे दाखल। भंडाऱ्यामध्ये दुचाकी चोरणारे 4 अट्टल चोरटे अटकेत। चोरट्यांकडून 7 दुचाकी जप्त। गोंदियामध्ये रामाबद्दल वक्तव्य केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांना अटक करण्याची मागणी। पुण्याच्या भोरमधील शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची मागणी। पुण्याच्या मार्केटमध्ये बटाट्याची मोठी आवक। उत्तरेकडनं राज्यातनं बाजारात बटाट्याची आवक वाढल्यानं दर स्थिर। बटाट्याला 25 ते 30 रुपये प्रति किलो दर। भंडाऱ्यामध्ये ढगाळ वातावरणामुळे भाजीपाल्याच्या उत्पन्नात मोठी घट। परिणामी भाजीपाल्याच्या दरांमध्ये मोठी वाढ। सर्वसामान्यांना फटका। वाशिमच्या भटउमरा ते कोंडाळा झामरे या 2 गावांना जोडणारा रस्त्याचं काम 2 वर्षांपासून रखडलेलंच। ठेकेदारानं रस्ता खोदून ठेवल्यानं ग्रामस्थांना नाहक त्रास। नांदेडमध्ये बाजारात हरभरा भाजीच्या मागणीमध्ये मोठी वाढ। रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात लागवड केल्यानं भाजीची आवकही वाढली। रेल्वे प्रशासनाकडून चांगल्या सुविधांसाठी 1275 स्थानकांची निवड। अमृत भारत योजनेअंतर्गत स्थानकांचा विकास होणार। पुणे विभागातील 16 स्थानकांचा समावेश। PMPL महामंडळाकडून 60 ठिकाणी खासगी वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारली जाणार। अदानी ग्रुपकडून जागांची पाहणी। चार्जिंग स्टेशनमधून PMPL 32.5% रक्कम मिळणार।